हॅलो गाईज, नमस्कार. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आज आम्ही निघालो होतो मुलांच्या शाळेमध्ये. आज मुलांच्या शाळेला सुट्टी होती, कारण की शाळेत कार्यक्रम असल्यामुळे, आणि कार्यक्रमात सगळ्यांना बोलवलं होतं. कार्यक्रम असा होता की आनंद मेळा ठेवला होता. तो दरवर्षी असतो, म्हणजेच फनफेअर. म्हणजे ह्या दिवशी ते सगळे महाराष्ट्रीयन फूड, म्हणजे त्यांनी ह्यावेळेस मेनू महाराष्ट्रीयन फूड ठेवला होता. दरवर्षी काही ना काय असं वेगळं असतं. माझी मुलगी पण याच्यामध्ये भाग घेते, पण तिने ह्यावर्षी नाही घेतला, कारण की महाराष्ट्रीयन फूड असल्यामुळे नाही घेतला. हे तिने मला नंतर सांगितलं. तर तोपर्यंत वेळ निघून गेली. ती नावं देऊन झाली ते मुलांची. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, आपण यावेळेस फक्त बघायला आणि खायला जाऊ. तर म्हटलं माझी भाचीनं आम्ही निघालो. तर बघितलं की म्हटलं, मला असं वाटलं की टायमिंगच्या नंतर आम्ही अर्धा एक तास लेट गेलो. तर म्हटलं काय संपलं असेल. तर माझी मुलगी बोलते, मम्मी नाही, 5 वाजेपर्यंत असतं. बघितलं तर खूप, म्हणजे गेटजवळच खूप गर्दी होती. म्हटलं हाय बाबा, चल लोक आहेत, म्हणजे अजून चालू आहे कार्यक्रम. स्टार्टिंगला सुरुवातीला गेटजवळ मस्तपैकी रांगोळी काढली होती, तर लोकांच्या गर्दीमुळे थोडीफार ती पुसली होती. आता गर्दी एवढी म्हटल्या, कोणी एवढं खाली बघत नाही. पण एंट्री छान होती, मस्त होती. तर आतमध्ये म्हणजे स्टार्टिंगपासूनच म्हणजे सगळे टीचर लोक सगळे खूप एन्जॉय करत होते. खूप मस्त, कारण की मी फर्स्ट टाईम आलते शाळेमध्ये. म्हणजे असं माझं येणं आहे शाळेमध्ये, पण ह्या कार्यक्रमाला मी फर्स्ट टाईम आलते. की मला असं वाटलं नव्हतं की एवढं खूप छान असेल, पण बघून वाटलं की हां बाबा, आपण दरवर्षी यायला पाहिजे. आणि महाराष्ट्रीयन फूडमध्ये छोले भटुरे, पुरणपोळी, पावभाजी, मिसळपाव, खूप मस्त मस्त आयटम ठेवले होते. बघूनच तोंडाला पाणी आलं होतं. पण मी माझ्या मुलांना बोलले, पहिले आपण सगळं बघून घेऊ, कुठे कुठे काय ते. उगाच एक आपण इथेच स्टार्टिंगला काय खाल्लं का नंतर असं नको वाटायला बाबा, पुढे आपण खाल्लं असतं तर बरं झालं असतं. तिला म्हटलं पहिले बघून घेऊ काय काय आयटम आहेत ते, त्यानंतर आपण खाऊया. साबुदाणा वडासुद्धा होता, पुलाव भात होता, व्हेज बिर्याणी होती, दम बिर्याणी होती, चिकन बिर्याणी होती, कटलेट्स होते, भरपूर काय होतं. खूप छान, म्हणजे असं खाण्यासारखं होतं. म्हणजे सगळे 10, 15, 20 असं याच रेंजमध्ये प्लेट होती. मस्त होती. खीर वगैरे पण होती, खीरपुरी पण होती, त्याने ठेवली होती. आणि तेच नाही तर अजून शाळेच्या आतमध्ये पण म्हणजे छोट्या सेमी, म्हणजे इंग्लिश मिडियमचे पोरं होते, लहान होते. कारण की त्यांना कसं हे, म्हणजे एवढे बाहेर जे गिराईक वगैरे आहे त्यांना बघता नसते आले, त्याच्यामुळे त्यांना सेफली आतमध्ये ठेवलं होतं. लहान होते ते, इंग्लिश मिडियमचे. मग त्यांच्यासोबत सगळेजण, एक प्रत्येक वर्गातले आपले टीचर लोक उभे होते, म्हणजे पैसे देवाणघेवाण त्यांना कळणार नाही म्हणून. आणि मोठी मुलं कसं ॲडजस्ट करतात, त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये पण ठेवलं. आम्हाला ते नव्हतं माहीत, आम्हाला नंतर कळलं. मग त्यांना म्हटलं, आपण पोरांना बोलले, पहिले आपण आतमध्ये जाऊन बघू कसं आहे म्हटलं ते, आणि नंतर मग खाऊया. पण एवढं सगळं बघून झाल्यानंतर मुलांनी त्यातलं एकही काय खाल्लं नाही. तर म्हणजे बघितलं असं की पहिले म्हणजे खूप सगळं थंड बघायला खूप छान होतं, बघून असं खावंसं सुद्धा वाटत होतं. पण सगळं थंड होऊन गेलं होतं, त्याच्यामुळे काही खाण्यात काय मजा नव्हती. आणि 10-10, 20 प्लेट म्हणजे त्याचं तुम्ही अंदाज लावा की त्यात किती देणार ते. मग त्यापेक्षा म्हटलं नको. मग त्यांनी फक्त लास्टला आपलं छोले भटुरे खाल्ले. एक प्लेट घेतली, ते पण 10 रुपयाची. एक पुरी, चमच्याभर भाजी, तीच तेवढी त्यांनी खाल्ली. त्यांना म्हटलं ठीक आहे, आता आलोच आहे तर आपण सगळं फिरून घेऊ, आता काय खायला नको. त्यापेक्षा म्हटलं एवढंच इथं 10 रुपयाचं खाण्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी खाऊया. तर ठीक आहे, ते बोलले ठीक आहे मम्मी, चल जाऊ दे. मग म्हटलं तर आता सगळं बघून घेऊ. टीचर लोक पण मस्त एन्जॉय करत होते, मस्त एन्जॉय घेत होते, आणि सगळे मस्त खात पित होते. आणि सजवले खूप छान होतं. बरेच नाही म्हटलं तरी बरेच पालक आलते बघण्यासाठी आणि खायलासुद्धा. खूप मस्त, मला तर खूप आवडलं. आता मी दरवर्षी मी येत जाईल म्हणजे या कार्यक्रमाला असं. तर गेल्या वर्षी मी स्वतः माझ्या मुलीने भाग घेऊनसुद्धा मी गेले नव्हते, मग फक्त माझा मुलगा गेला होता. तर हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, की म्हटलं चला आतमध्ये पण बघायलाच पाहिजे. आणि म्हणजे तुम्हाला मी सांगते की म्हणजे खूप, म्हणजे असं आतमध्ये पण त्यांनी खूप काही वेगळं ठेवलं होतं. म्हणजे मोदक होते, पुरणपोळी पण होती, म्हणजे लहान मुलांच्या हिशोबाने. आता ते काय आपल्या त्यांच्या घरच्या पालकाने त्यांना बनवून दिलं. तर पण मस्त एकदम शेप कसा असतो आपला किचनमधला, त्या पण त्यांना अशा टोप्या वगैरे घातल्या होत्या. खूप छान होतं बघा. मोदक किती मस्त होते, बघूनच एकदम खावंसं वाटतील असे छान होते. 10 रुपयाला एक मोदक. आणि तो नाही खाल्ला, वाटलं होतं घ्यावं म्हणून, पण गर्दी पण एवढी होती, काही शूट पण करता येत नव्हतं व्यवस्थित. मध्येच देणारे होते. चिकन लेग पीस होतं, बघू शकता तुम्ही, दिसते समोर ते. हे टीचर लोक त्यांना सांगायला होते किती म्हणजे पैसे द्यायचे, रिटर्न किती घ्यायचे ते. असं हुशार होते, पण मग उगाच आता शेवटी लहान पोरंच आहेत ते. गोड शिरा होता, बरोबर काय होतं. माझ्या मुलाला शिरा तर खूप आवडतो, तो बोलत तर मम्मी शिरा खाऊया. त्याला म्हटलं ठीक आहे, नको, आपण बाहेर जाऊन मस्त पोटभर खाऊयात. पण त्यांना पैसे पण दिले ते दोघांना मिळून 100 रुपये दिले होते मी.
तर एवढं सगळं बघून झाल्यानंतर आता आलोच तर म्हटलं सगळं बघूनच जाऊया. वाटलं तर बरेच काही कोथिंबीर वडीसुद्धा होती, बघू शकता. त्याने एकदम असे पोस्टर बनवून आणला होता. आईस्क्रीम होती, छान होतं. तर एवढं सगळं बघून झाल्यानंतर मी मुलांना बोलले की आता तुम्हाला असं नको वाटायला की आम्ही आलो आहे बघायला तर आम्हाला मम्मीने आम्हाला काहीच खायला दिलं नाही. असं नाही की त्यांना मुद्दाम खायला दिलं नाही, कारण की 10-20 रुपयामध्ये एवढंच होतं त्याचं पोट. पण मग त्यांनी लास्टला छोलेपुरी घेतली. पुरी पण एक होती, दोघींनीच खाली. माझा मुलगा बोलला की मम्मी मला नको. म्हटलं ठीक आहे. नाही, दोघींनीच अर्धी वाटून खाली. मग आम्ही निघालो. त्यांना म्हटलं ठीक आहे, तुमचा दिवस असा वेस्ट नाही घालून देणार मी. चला आपण म्हटलं स्टेशनला जाऊन काहीतरी खाऊया. मग यांना काहीतरी वेगळं खाऊन देण्यापेक्षा मी यांना बोलले की आईस्क्रीम खा मस्तपैकी. त्यांनी आईस्क्रीम घेतली 10-10वाली आणि खुश झाले. तर तुम्हाला इथून पण आम्ही घरी गेलो होतो. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझे पोरं पण खुश होते, मस्त होते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.